सतत घरी यायची परदेशी मुलगी आणि लोकांची व्हायची गर्दी। पण पोलिसांनी दृश्य पाहिल्यानंतर त्यांनाही धक्का बसला। काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। ही घटना राजस्थानमधील श्री गंगानगर येथील श्री दशमेश कॉलनीतील आहे। येथे एका घरात उझबेकिस्तानमधील तरुणी ये जा करत असे। या घरात लोकांची गर्दी असायची। एक दिवस पोलिसांनी या घरावर छापा टाकला आणि तिथे पोलिसांनी जे पाहिलं ते पाहून त्यांनाही धक्का बसला। श्री गंगानगर येथील दशमेश कॉलनीत उझबेकिस्तानमधील तरुणी ये जा करत असे। या घरात महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा इथल्या मुलेही दिसल्या। याबाबत पोलिसांकडे तक्रारी येत होत्या। त्यामुळे पोलिसांनी विशेष पथक तयार केलं आणि पोलीस पथकाने त्या घरावर छापा टाकला। छापा टाकण्यापूर्वी पोलीस बनावट ग्राहक म्हणून घरात घुसले। करार निश्चित होताच बनावट ग्राहकाने पोलिसांना कारवाई करण्याचे संकेत दिले। यानंतर पोलिसांनी छापा टाकला। इथे व्यवसाय सुरू होता। श्री गंगानगर पोलिसांनी त्या व्यवसायाच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। व्यवसाय करणाऱ्या चालकासह एकूण 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। यांच्यामध्ये उझबेकिस्तानच्या एका महिलेचाही समावेश आहे। याशिवाय राजस्थानसह अन्य राज्यातील महिलांनाही पोलिसांनी पकडलं आहे। सध्या या प्रकरणी श्री गंगानगरच्या महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे। या प्रकरणाचा तपास महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी ज्योती नायक यांच्याकडे सोपवण्यात आला आहे।